वगैरे याचा माझा किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबाचा याच्यावर मला वाटतं काडीचाही विश्वास नाही. महाराज वगैरे अशा मार्गाला लहानपणापासून अशा प्रकारचं घरी कुठलंच वातावरण नसल्यामुळे अशा प्रकारची काही मला तरी माहिती नाही. पण त्या ठिकाणी अनावश्यक रामरायांचं नाव घेतल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे. वास्तविक कुणीही बोलवले, का बोलवले आणि मग ही सर्व मंडळी तिथं काय पळत पळत गेली. त्या ठिकाणी माझी खासदारही दिसत आहे, ते का तिथं पळत पळत गेली ह्याचं काही कोडं मला काही उलगडलं नाही. आणि रामराजे किंवा आम्ही कुणीच अशा प्रकारच्या कुठल्याच ह्याच्यावरती विश्वासच ठेवत नाही. खरोखर तशा प्रकारचं मला वाटतं कायद्याने सुद्धा त्याच्यावरती काही तरतुदी आहेत. त्यामुळे विद्या करत असली तर काही कायद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही कलम आहेत. मग त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं. कोण तिथं तरी पळत पळत येतं आणि त्यांना सोडतंय, हे थोडंसं सगळं वेगळंच त्या ठिकाणी वाटतंय की तुम्हीच बोलवली होती, पकडली गेली म्हणून तुम्हीच येऊन तिथं सोडली आहेत का आणि दुसऱ्यांची नावं त्या ठिकाणी घेताय. ते काही विषय काही लक्षात येत नाही. 100% राजकीय स्टंट आहे. रामरायाचं नाव घेणं हाच राजकीय स्टंटच झाला ना. त्या ठिकाणी ती गाडी ती तुम्ही त्या ठिकाणी जाताय, माजी खासदार त्या ठिकाणी जात आहेत, त्या ठिकाणी मोठ्या मनाने गाडी सोडून देत आहेत. हा राजकीय स्टंट नाही तर दुसरं काय. झालेल्या प्रकारामध्ये माजी खासदारांनी स्वतः जाऊन काहीतरी प्रेस इंटरव्ह्यू घेतलेला आहे. हा सगळ्या रडाचे डाव करण्याचे ह्यांचे शेवटच्या मिनिटाचे प्रयत्न आहेत. एवढंच जर माजी खासदारांना पडलं होतं की असे प्रकार इथे फलटणमध्ये घडत आहेत तर त्यांनी स्वतः का त्या तांत्रिक लोकांना सोडून दिलं. तिथे जेव्हा पोलीस पोहोचले होते तेव्हा पोलिसांना त्यांनी कारवाई करून देण्याचा एक संधी द्यायला हवी होती. आपण पाहत आहात एक पाऊल पुढे फलटण टुडे.